जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा माझा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना आपल्या मनाची स्थिती कशी असावी, आपला आहार विहार कसा असावा। आपण प्रत्येक वेळेस साधना करतोच, पण प्रत्येकाची एक तक्रार असते। प्रत्येक जण काही कालावधीनंतर साधना केल्याने, तीर्थाटन केल्याने किंवा अन्य मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना काही वेळेस असं वाटतं की मन उदास होतो, ईश्वरापासून लांब जातो, आळस येते, जांभळे येतात आणि मग कंटाळा करतो। मग कंटाळा करता करता आपण ईश्वराच्या जवळ साधनेमध्ये साधना करता करता ईश्वराच्या जवळ पोहोचणारे माघार येतो। अगदी काही क्षणामध्ये ईश्वर आपल्याला भेटणार असतो, अंतःकरण शुद्ध होण्याचा मार्ग असतो, मोक्षाचा मार्ग असतो, पण त्यापासून आपण घसरत माघार येतो आणि म्हणतो मग साधनेमध्ये मन लागत नाही, नकोसं वाटतं। कोणीतरी देवादेवांच्या गोष्टी सांगायला लागल्या तर आपल्याला ऐकावंसं वाटत नाही। ज्या गरज नसतात, ज्या गरजेच्या नसतात, त्या गोष्टी मात्र कोणी सांगायला लागल्या तर आपण कान देऊन ऐकतो, लक्षपूर्वक ऐकतो, पापणी सुद्धा लवत नाही आपण आणि कान सुद्धा टवकारून ठेवतो। मग अशा दुर्लक्षाकडे का लक्ष जातं, जी अनावश्यक आहे गोष्ट, जी धर्माला लागू नाही, आपल्याला अनुकूलता नाही आहे, आपली इच्छा पूर्ण होणार नाही, पण मन त्यात गुंततं आणि मनासारखं झालं आपण म्हणतो आणि देवापासून लांब जातो। अशा खूप लोकांचं कारण आहेत। खूप साधना करतात, खूप सत्संग करतात, खूप पारायण करतात, पण मन मात्र का लागत नाही, हे तक्रार मात्र कायम असते। तुम्ही बघा, तुमच्या अंतःकरणाला विचारा, मनाला विचारा। कुठेतरी संप्रदायामध्ये जातो, कुणीतरी नवीन पाहुणा येतो, एखादा मित्र येतो, एखादी नवीन मैत्रीण येते, आपण त्या गप्प्यामध्ये एवढं रमून जातो की सत्संग कुठे गेलो तर काय करतोय हे सुद्धा भान राहत नाही, आपल्या लक्षातच राहत नाही। पण नंतर म्हणायचं कीर्तनात काय चाललं होतं, व्याख्यानात काय चाललं होतं, देवाच्या साधनेमध्ये काय चाललं होतं, आम्ही पाहिलं नाही, आम्ही ऐकलं नाही, डोळे असून आंधळे होतो।
हे साधारण गोष्टी आहेत. आम्ही साधू संतांकडे जातो, दर्शन घेतो आणि मन त्यावेळेस सांगतो की असं दर्शन घेतले की असं काहीतरी चमत्कार करावं, असं काहीतरी चमत्कार व्हावं की जेणेकरून आमचं आयुष्याचं मार्गच मोकळं व्हावं, पटकन ईश्वराला जाऊन भेटावं. अहो, पण तत्पर ठेवा, ईश्वराला भेटण्या इतपत आपण पात्र आहोत का नाही हे पण पाहिलं पाहिजे. ते पात्र नसताना आपण पात्र आहोत असं सिद्ध करतो आणि नाही त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. मग आता TV चॅनलवर पाहताय, माध्यमातनं आपल्या कानावर येतं, पण नाही ते विषय घडतं आणि प्रायश्चित्त धर्माला भोगावं लागतं. धर्म कार्य करणाऱ्याला सुद्धा एकामुळं अनेकांना अडचणी निर्माण होतात. जो सत्वशील आहे, जो प्रामाणिक आहे, चारित्र्यवान आहे, अशा लोकांना सुद्धा चारित्र्याला धक्का लागण्याची शक्यता असते. हे कशामुळे घडतं? अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा करणं आणि मनाला बुद्धीच्या नियंत्रणाखाली न ठेवता बुद्धीला मनाच्या नियंत्रणाखाली ठेवणं. मी मन सांगेल तसं वागणार, माझ्या मनाला वाटेल तसं मी करणार. मग अशा थोड्याशा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. एक राजा होता, तो शिकारीला बाहेर पडला. शिकारीला बाहेर पडल्यानंतर जंगलामध्ये गेला, बरोबर सैनिक होतं, अनेक सेनापती होते. जाताना घनदाट जंगलात गेले आणि घनदाट जंगलामध्ये एका झाडाला असे बाण रुतलेला होता. बरोबर नेमकं तिथं लक्ष गेलं राजाचं. त्याच्या मनामध्ये स्फूर्ती आली की झाडामध्ये बरोबर तो बाण घुसलाय, एवढं धनुर्विद्या शिकलेला कोण आहे. आणखी पुढे गेले, असे प्रत्येक झाडामध्ये सेंटरमध्ये बरोबर बाण रुतलेला होता. त्याची मोजदाद केल्यानंतर बरोबर तंतोतंत निघतो असा. राजाला कुतूहल वाटला. कुतूहलाने सैनिकांना त्यांनी सांगितलं की हा बाण मारणारा नेमकं, एखादा बाण झाडाला खरचटलेला असतं, एखादा बाण झाडाच्या बुंद्याला मध्यमध्ये लागत नाही, साईडला लागतो, पण हे मधोमध होते सगळे. हे कोण असेल याची शोध घ्या. मग सगळे सैनिक शोधाशोध करायला लागले. एक त्या जंगलामध्ये काही अंतरावर एक मनुष्य गाया चारत असताना दिसला. तो अति घाईवाला होता. गाया चारताना दिसला आणि त्याला धरून आणलं राजापाशी. राजाने विचारलं की हे बाण कुणी मारलं? तो अति उत्साहित होऊन अति घाई करून तो म्हणाला, मी मारलं. राजाने कशाचाही निर्णय घेतला नाही, कशाचाही विचार केला नाही. त्याला घोड्यावर बसवलं, दरबारामध्ये आणलं आणि दरबारामध्ये आणून त्याला सरसेनापती केला. जर शत्रूवर एवढे बाण जर मारलं, बरोबर नेमकं प्रत्येक शत्रूचा प्राण जाणार, सैनिक मरणार आणि आपला विजय होणार, हे त्याच्या डोक्यात होतं. पूर्वी टोळी युद्ध होता, टोळी युद्ध व्हायचं. मग त्याने त्याचं बाकीच्याने विचारलं, अष्टप्रधानाने विचारलं की ह्यांना सरसेनापती करण्याचा उद्देश काय? तर राजाने सांगितलं की हा बाण नेमका बाणामध्ये हुशार आहे, तरबेज आहे, धनुर्धन आहे, म्हणून याला मी सरसेनापती केलाय.
मग आता लोकांना काहीतरी दाखवलं पाहिजे, प्रदर्शन केलं पाहिजे. म्हणून त्या सनसनापती जो केलंय त्याला त्यांनी सांगितलं की उद्या आपल्या दरबारामध्ये तुझं प्रदर्शन ठेवलेलं आहे. सगळे अष्टप्रधान जे आमचे धर्मगुरू आहेत, जे आमचे राज्यगुरू आहेत, यांच्यासमोर तुला तो प्रदर्शन करावं लागेल. तेवढा तो म्हणत असतो, महाराज महाराज असं म्हणत असतो, पण महाराजांची ऐकण्याची मनस्थिती नसते. तो महाराज ऐकत नाही. तो काय म्हणतो हे सुद्धा ऐकण्याची परिस्थिती तिची नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी प्रदर्शन भरवलं आणि प्रदर्शनामध्ये त्याला बाण दिला, धनुष्य बाण दिला आणि सगळं दिलं. आणि त्याला सांगितलं की समोर जो माशाचा डोळा दिसतो त्या डोळ्याला मारायचं. पाण्यातला डोळा वेगळा, महाभारतातला. समोर दिसतंय त्याला मारायचं. तेव्हा तो तसंच स्तब्ध थांबला, एकही उत्तर दिला नाही. बराच वेळ गेला. राजा म्हणायला लागला, अरे तुला सरसेनापती केलेला आहे, तू सगळ्या झाडांना तो बाण मारला होता, प्रत्यंचीला जोड आणि बाण मार. महाराज मी तुम्हाला ते सांगत होतो, तुमची ऐकण्याची मनस्थिती नव्हती. तो म्हणाला काय, तर बाण हा मी मारलाच नाही, मी पाहिला नुसता. हे सांगत असताना तुम्ही मला उचललं, घोड्यावर टाकलं आणि सरसेनापती बनवलं. असं आपण साधना करत असताना मनामध्ये आले विचार आणि घेतला निर्णय. तो निर्णय धर्माला सुद्धा अनुकूल नसतो, आपल्या स्वतःला सुद्धा अनुकूल नसतो, आपल्या कुटुंबाला अनुकूल नसतो, सगळं घातकच असतं. असे साधक सुद्धा समाजामध्ये आहेत. आणि साधक असे आहेत, असे गुरु पण आहेत. आणि ती परंपरा समाजाला आणि तुम्हा आम्हाला कलंक लावते. तुम्हा आम्हाला कलंक लागतं. तशी साधना काही कामाची नाही, काही कामाची, अति घाई काय कामाची नाही. म्हणून साधना करत असताना, दानधर्म करत असताना, पुण्यकर्म करत असताना, तीर्थाटन करत असताना, पारायण करत असताना मनामध्ये जे विचार असतात ते फसवतात. ते फसवे विचार असतात. जे दिसतंय तसं नसतंय, माणूस फसतोय. म्हणून याच्या पलीकडे ईश्वर आहे, त्या भौतिक सुखाच्या पलीकडे आहे. त्याच्या पलीकडे जाण्याची मानसिकता ठेवा. जे विकार आहेत, हे विकाराला आपण संपवलं पाहिजे. विकाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी साधना केला तर तुम्ही अर्ध्यात अडकाल. विकाराच्या पलीकडे शुद्ध आणि पवित्र असा परमात्मा दडलेला आहे. त्याला भेटायचं असेल तर हा सगळा चिरपाड केला पाहिजे. दुर्विचाराचा हा नायनाट केला पाहिजे, संपवून टाकला पाहिजे. एक पडद्यामध्ये आहे फक्त. तो पडद्याला आपण नामाच्या रूपाने जंप मारून पलीकडे जायचंय, कर्म शुद्ध करून पलीकडे जायचंय. एकदा पलीकडे गेलात की तुम्ही पवित्र झालात. एवढीच मानसिकता ठेवा. एका साधूकडे एक साधक रोज जायचा, न चुकता मनापासून त्यांचं चरण सेवा करायचं, न चुकता. गेली 25 वर्ष तो जात होता. 25 वर्षामध्ये अनेक लोक आले महाराजाकडे. अनेक लोक मनाने मोठे झाले, संपत्तीने झाले असतील, विचाराने झाले असतील, अनेक पद्धतीने मोठे झाले. पण हा तिथंच होता. तो गुरुजींना एक दिवशी म्हणाला, गुरुजी मी 20-25 वर्ष सेवा करतो आपली, मी आहे तिथंच आहे, माझ्यात बदल का होत नाही, माझ्यात तुम्ही बदल घडवा. गुरुजी म्हणाले तुझ्या नंतर आले पण पुढे गेले पण, तू फक्त मनाचा ऐकतोस, मनाच्या पुढे जाण्याची तुझी मानसिकता नाही.
तो उत्तर दिला प्रामाणिकपणाने, काय करू गुरुजी मला सांगा, मी किती प्रयत्न करतो तरी मनातला अहंकार आढावा येतोच. मनातले विकार साधनेला बसल्यानंतर पुढे येऊन उभं राहतात आणि ते विकारच बडबड जास्त करतात. तसाच तुमचा डोक्यामध्ये गोंधळ होतो साधनेला बसल्यानंतर. अनेक दुर्विचार डोक्यामध्ये येतात आणि त्याचा घनघोर युद्ध होतो. खूप डोकं बधीर होऊन जातो, पण इच्छित ठिकाणी पोचत नाही. तेव्हा तो साधक म्हणाला, महाराजांना तो म्हणाला, गुरुजींना म्हणाला की काही करा, माझ्यात परिवर्तन झाला पाहिजे असं मला उपाय सांगा. पण गुरुजींना माहित होतं ह्याच्यात परिवर्तन होणार नाही, हा मनाच्या पुढे जाणार नाही, हे भौतिक सुखातच अडकलाय. यातच साधना करत असताना तो मनातल्या मनात हसतो. मनात मधलं त्याला गुदगुल्या होतात. गुदगुले का होतात तर चुकीचा विचार करतो साधना करत असताना, आणि तेवढ्या पुरतच तो स्तब्ध असतो. बरं वाटतं त्याला, हातातली माळ सुद्धा खाली पडते, याला कळत नाही. एवढा तो त्यात वाहून गेलेला असतो. मला काय सांगायचं. तेव्हा तो साधक म्हणाला, गुरुजी माझं परिवर्तन झाला पाहिजे, रोज डोकं उठवायचं. आता गुरुजी म्हणाले, आता ह्याला काय करायचं, मोठा प्रश्न पडला. त्यांच्या डोक्यात सुचलं, एक त्यांच्या आश्रमच्या बाजूला एक कुत्री व्याली होती, त्याला एक 5-6 पिलं होते. त्यांनी म्हणले त्यातले 2 पिलं घेऊन जा आणि त्याला 8 दिवस सांभाळ. तो म्हणाला, काय विचित्र आहे, हे कसे काय गुरुजी, हे कसे काय महाराज. म्हणलं, मला 2 कुत्र्याचे पिल्लू सांभाळायला सांगतात. बरं ठीक आहे, बघू, आपण 25 वर्षी सेवा केली, अजून 8 दिवस करायला काय हरकत आहे. मग तो जाता जाता त्या कुत्रीजवळ गेला. त्या कुत्रीनं पिलाला धरत असताना गुरगुरत होती, गुरत होती ती. त्या पिलाला धरत होता, पिलं सुटून परत आईकडे जात होतं पिल्लू. किती धरण्याचा प्रयत्न केला, पिल्लू काय करायचं, सुटून परत आईकडे जायचं. पहिला दिवस 2-3 तास घालवला गेला. तो म्हणाला, उद्या नक्कीच, 8 दिवस आहेत आपल्याकडे. दुसऱ्या दिवशी आला. दुसऱ्या दिवशी त्याला तो अनेक पद्धतीने खेळवायचा प्रयत्न करायला लागला. अनेक पद्धतीनं पिलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, पण ती कुत्री 50% घोरायचं कमी झाली आणि कुत्र्याचे पिलं जवळ यायचे आणि जायचे. तिसऱ्या दिवशी त्याला आयडिया सुचली. तिसऱ्या दिवशी वाटीमध्ये दूध आणला आणि वाटीमध्ये दूध आणल्यानंतर त्या पिलाच्या समोरच्या बाजूला ठेवल्यानंतर 1-2 पिलं आले, ते दूध प्यायला लागले. दूध पिता पिता शेपूट हलवायला लागले. कुत्री गप्प बसली. कुत्र्याच्या पिलाला धरायला बघितला, दूध पेले आणि पळून गेले. 4थ्या रोजी परत दूध घेऊन आला. 4थ्या रोजी दूध ठेवला. तो येतानाच ते पिलं दोन्ही बघत होते तिकडं. तो वेळ झाली होती, त्या वेळेबरोबर पिलं लक्ष ठेवून होते आणि त्याला पाहिल्यानंतर शेपूट हलवत हलवत त्याच्याकडे गेले. दूध ठेवला, दूध पेले आणि त्याच्या मांडीवर खेळायला लागले. त्याच्या मांडीवर खेळत असताना पिलांना घेतला तो आणि घेऊन घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या पिलांची मनोभावे तो सेवा करायला लागला. मनोभावे त्यांना साबण लावून आंघोळ घातला. त्यांना दूध 2-3 वेळा दूध ठेवायचा. ते पिलं त्याला सोडून हालतच नव्हते. पिलं त्याला सोडून हलले नाहीत. तो जिथे जाईल तिथे पिलं जायचे, त्याच्या पायातच राहायचे, पायातच. 2 दिवस गेले. 7व्या दिवशी ते पिलाने घेऊन गुरुजीकडे जायचं ठरवला, पण म्हणला की 8 दिवस आहेत आपले. मग परत दूध वगैरे ठेवला, व्यवस्था केली आणि 8व्या दिवशी
तो दूध वगैरे पाजला त्यांना आणि तो निघाला. तो जिकडे जातो तिकडे ते पिलं जायला लागले. तो जिकडे जातो तिकडे पिलं जायला लागले. आणि बाकीचे 4-5 पिलं आणि आई होती तिची कुत्र्याची त्या पिलांची, त्याच्या समोरनं निघाला. ते कुत्र्याची पिलं आईकडे गेले नाहीत, भावंडाकडे गेले नाहीत, त्याच्या पायामध्ये घुटमळायला लागले. आणि तो महाराजाकडे गेल्यानंतर महाराजाकडे ते कुत्र्याची पिलं गेली. कुत्र्याचे पिलं ते पायामध्ये घुटमळून गुरुजीकडे गेले. गुरुजींनी सांगितलं ह्याला हाकलून टाक. ते म्हणाले की हे कसला फरमान. त्याला कसं तरी 8 दिवस गोडगोड बोलून यांना जवळ केला. आणि आता गुरुजी म्हणतात हाकलून दे. तुला 4 दिवस मुदत देतो म्हणले, याला हाकलून दे. त्या पिलांना रोज तो आईजवळ न्यायचा आणि सोडायचा आणि पळत यायचा. जसं हा पळत यायचा त्याच्यापेक्षा कासरावर पुढे पिलं पळायचे, त्याच्या पुढेच राहायचे पिलं. पण आईकडे गेले नाहीत, कुणाकडे गेले नाहीत. तेव्हा गुरुजीने विचारलं तुला देव भेटला का. त्याच्या लक्षात आलं हे मन आहे ना, हे मन पिलासारखं आहे. त्याला तुम्ही नामामध्ये गुंतवा, शुद्ध कर्मामध्ये गुंतवा. तीर्थाटनामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थाटनाच्या ईश्वराशी तुम्ही गप्पा मारा. जसं कुत्र्याच्या पिलाबरोबर गप्पा मारत होता तसं ईश्वराशी गप्पा मारा. तो ईश्वर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर तुमच्या आत आहे, बाहेर नाही. जसं त्या पिलानं लळा लावला, त्या पिलानं कसं दूध पाजला, तसं तुमचे विकार सगळे त्या ईश्वराच्या चरणावर ठेवा. तो तुम्हाला सोडणार नाही. ईश्वर कधीही तुम्हाला सोडणार नाही, कधीही सोडणार नाही. अरे विकार 100 हृदयामध्ये ठेवायचा, नजरेत विकार ठेवायचा, भावनेत विकार ठेवायचा, कर्तृत्वात विकार ठेवायचा, आचरणामध्ये विकार ठेवायचा. आणि म्हणायचं मला देव मला पाव, म्हणीने भाव आणि देव मला पाव. तुमचं काय उपयोगाचं साधन नाहीये. मन हे कुत्र्याच्या पिलाच्या पलीकडचं आहे. त्याला कसं दाबून ठेवायचं ते आपल्या हातात आहे. त्याला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं हे गुरुजींनी शिकवलं. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला शिकता येतो, खूप मोठ्या गोष्टीतनं काय शिकता येत नाही. छोटे छोटे विकार असतात आपले, खूप छोटे विकार, पण ते कुठेतरी अडसर ठरतात. कुठेतरी आपल्या साधनेला कलंक लावतात आणि आपण भावनिक होतो. आणि भावनिक होऊन असं नुसतंच चरत जातो. जेव्हा ईश्वराच्या चरणावर आपण जाऊ सगळे विकार सोडून, तेव्हा त्याचं लक्ष वेगळा असतो, त्याचा भाव वेगळा असतो, त्याची नजर वेगळी असते, त्याची हालचाल वेगळी असते, त्याचे कर्तृत्व वेगळा असतो, काम करण्याची सिस्टीम वेगळी असते, सगळं वेगळं असतं. खूप काय त्याला शिकवायची गरज नाही. फक्त ईश्वराला तुम्ही स्पर्श करण्याची मानसिकता ठेवा. ईश्वर तत्पर आहे तुमच्या बरोबर. हा भक्त कसा होईल तो भक्त. साधी गोष्ट आहे. आपण पावसाळ्यात जर पाऊल वाटाने निघालात, एखाद्या डोंगरामध्ये चाललात, बांधावरनं चाललात, बांधावरनं जाताना आपण गवतावर पाय ठेवतो. गवतावर पाय ठेवतो, पहिला पाय ठेवतो, पहिला पाय दुसरा पाय टाकतो, पहिला पाय उचलतो. गवतावर पाय ठेवल्यानंतर गवत दबला जातो. बांधावरचं गवत दबला जातो ना पाय ठेवल्यावर, आणि पाय काढल्यावर उभा राहतो ना, गवत उभा राहतो. तशी आपली मानसिकता पाहिजे. 2 पावलं माघार घेण्याची पाहिजे, अहंकाराला जिरवण्याची पाहिजे आणि गवतासारखं आपण राहायला पाहिजे, जेणेकरून एखाद्याचा आत्मा तृप्त करण्याची आपली मानसिकता पाहिजे. आपल्या साधनेनं कुणाचं तरी भलं झालं पाहिजे. आपल्या साधनेने आपल्या कुटुंबाचं चांगलं झालं पाहिजे, परिवाराचं चांगलं झालं पाहिजे, धर्माचं चांगलं झालं पाहिजे, समाजाचं चांगलं झालं पाहिजे. हे आपण गवतासारखं राहिलं पाहिजे, जेणेकरून कुणी बी यावं, चरावं, जावं.
कुणी बी यावं, आपला सदुपयोग करून घ्यावं आणि निघून जावं. आपल्या नुसत्या नजरेने एखाद्याचं कल्याण करण्याची मानसिकता आपल्यात पाहिजे. ही साधना आहे, ह्याला साधना म्हणतात. तर साधना म्हणत करत असताना आपणच शेजारचं बी आपलं आणि आपलं बी आपलं, असा काही उपयोग होणार नाही. म्हणून प्रपंच करून परमार्थ असा करा, असा करा की एक दिवस जग सुद्धा आपल्या जाताना रडलं पाहिजे. आपण ध्येय ठेवल्यानंतर आपल्या कर्तृत्वाने जग रडला पाहिजे, अशी साधना करा. तर त्यामध्ये आपलंही सुख आहे आणि जनतेचं सुख आहे आणि कुटुंबाचं सुख आहे.